काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लखनौ कोर्टाने 200 रुपयांचा दंड ठोठावलेला आहे। सुनावणीला सतत गैरहजर राहिल्याबद्दल कोर्टाने कारवाई केलेली, तसंच 14 एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून हजर न राहिल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे। आकाशातील प्रचंड मोठा आवाज होऊन 3 ते 4 दगड पडल्याची घटना बीड जिल्ह्यातील मौजे खळवट लिंबगाव इथं घडलेली आहे। आकाशातून अचानक दगड कोसळल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। दरम्यान माहिती मिळताच तहसील प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी पाहणी केली, पंचनामा केला, तसंच आकाशातून पडलेले दगड देखील ताब्यात घेतलेले आहेत। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नांदेडच्या हिमायतनगरचे ग्रामदैवत असलेल्या देवस्थानाच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे। शेकडो वर्षांची परंपरा या यात्रेला आहे। विदर्भ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या श्री परमेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात। महाशिवरात्रीपासून पुढील 15 दिवस यात्रा भरवली जाते। सोलापूरमध्ये शिवाचार्य महास्वामी यात्रेला सुरुवात झालेली यात्रेतील प्रवेश सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। पालखीसह कुंभ डोक्यावर घेऊन भक्त अग्नीवरून चालत होते, ते बघण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती।